चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सर्वांसाठी संख्या आणि संख्या पद्धती या टॉपिकवर काही प्रश्न घेऊन आलेलो आहे MCQ टाईपचे। आपल्या सर्वांना माहित आहे आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवर आपण नवोदयची संपूर्ण तयारी करून घेणार आहोत। त्यामध्ये पहिला टॉपिक आपण कन्सेप्ट वाईज प्रत्येक कन्सेप्टवर एक एक व्हिडिओ आपल्यासाठी मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे। त्यानंतर मी आपल्यासाठी MCQ टाईपचे काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहेत। तर सर्वात आधी पहिला प्रश्न आपल्या सर्वांसाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तो या ठिकाणी आपण पाहू शकतो। तर प्रश्न काय सांगतो, 1 ते 20 मधील सर्व मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबरची बेरीज किती। आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण डायरेक्ट करू शकतो किंवा आपल्याला काही फॉर्म्युले आहेत, पण या ठिकाणी आपण डायरेक्ट केलं तरी चालेल। मूळ संख्या आपल्याला आधी लिहायच्या 1 ते 20 पर्यंत। 1 ते 20 पर्यंत एकूण मूळ संख्या आपल्या समोर 2 आहेत, 3 आहेत, 5 आहे, 7 आहे, त्यानंतर 11 आहे, त्यानंतर आपण जर केलं तर 13 आहे, त्यानंतर 17 आहे आणि त्यानंतर 19 आहे। अशा प्रकारे 1 ते 20 पर्यंत आपल्या सर्वांना माहित पाहिजे की या मूळ संख्या आहेत। मग या सर्वांची आपल्याला बेरीज करायची। काय करायची विद्यार्थी मित्रांनो, बेरीज करायची। आता बेरीज करत असताना या दोन्हीची बेरीज येणार आहे 5, 5 आणि 5 10, 10 7 17, 17 आलं, 17 या दोन्हीची बेरीज करा। आपण एका सोयीनं करू शकतो, आपल्याला जशा प्रकारे बेरीज करता येईल तशा प्रकारे आपण बेरीज करूयात। मग या दोन्हीची जर बेरीज केली बाळांनो, इथपर्यंत बेरीज आलेली आहे 17, या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर ती येणार आहे 24। एकदा चेक करा, 1 आणि 3 4 होतात, 1 आणि 1 2 होतात। त्यानंतर या दोन्हीची बेरीज करा किंवा एका सोयीनं आपण मांडणी करून आपल्या पद्धतीने कशाही प्रकारे बेरीज करून पाहू शकतो। तर या ठिकाणी या दोन्हीची बेरीज जर केली तर ती 16 त्याने 1 36 येणार आहे। मग आपण या दोन्हीची किंवा याला व्यवस्थित 17 24 किंवा 36 सर्वांची बेरीज करून पाहू शकतो। लक्ष द्या, 6 4 10, 6 4 10 7 17 त्याने 1, हे 2 आणि 2 4, 4 आणि 7, 4 आणि 3 7, म्हणजे या ठिकाणी आपली बेरीज 77 येईल। ऑप्शन नंबर या ठिकाणी थोडस मागं पुढं झाले तर या ठिकाणी ऑप्शन आपला असणार आहे 77। अशा प्रकारे इझी क्वेश्चन आहेत। मग यासाठी मूळ संख्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। मूळ संख्या म्हणजे काय, 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती असतात, 25 असतात। मग त्या ठिकाणी 1 ते 100 पर्यंत 25 असतात। 1 ते 20 पर्यंत मूळ संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आपल्याला। मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे फक्त आणि फक्त 2च अवयव असतात, विभाजक असतात। म्हणजे त्या ठिकाणी आपण असं सुद्धा म्हणू शकतो, ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्या सर्वांना आपण या ठिकाणी मूळ संख्या म्हणतो, हे आपल्याला माहित पाहिजे। तर चला आपण आता या ठिकाणी सेकंड क्वेश्चन पाहूया। सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलेले व्यवस्थित समजून घ्या। सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेले विद्यार्थी मित्रांनो, तर प्रश्न वाचन करून घ्या। 2 अंकी शब्द पहा, 2 अंकी सर्वात लहान संख्या, पण कोणती संख्या म्हटले त्यांनी, मूळ संख्या। नीट लक्ष द्या, 2 अंकी मूळ संख्या, 2 अंकी सर्वात लहान म्हटलेलं आहे। मग या ठिकाणी सर्वात लहान मूळ संख्या, पण ती मूळ संख्या कशी आहे, सर्वात लहान 2 अंकी। 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे बाळांनो, मूळ संख्या 2 अंकी कोणती आहे सर्वात लहान, तर सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या येणार आहे 11। 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती, लक्षात घ्या 2 अंकी सेम असाच क्वेश्चन आहे। 2 अंकी सर्वात मोठी म्हटले यांनी, काय म्हटलंय, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या या ठिकाणी जर घेतली तर 97 असणार आहे। किती असणार आहे, त्या दोन्हीतील फरक विचारलाय। म्हणजे 97 मधून जर 11 गेले तर या ठिकाणी उत्तर काय येणार आहे, या ठिकाणी उत्तर काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 86। तो ऑप्शन मध्ये आपल्याला आहे का पहा, यस ऑफकोर्स, ऑप्शन नंबर पहिलंच दिलेले 86। अशा प्रकारे आपल्याला इझिली, मग सर्वात आधी आपल्याला मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे।
1 ते कमीत कमी 100 पर्यंत मूळ संख्या पाठ असणं गरजेचं, अशा प्रकारे आपला आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी इंटरेस्टिंग प्रश्न दिलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. काय प्रश्न आहे? 0 ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची संख्या आहे? मग 0 ही त्या ठिकाणी आपल्याला विषम संख्या आहे का, समसंख्या आहे का, मूळ संख्या आहे का, संयुक्त संख्या आहे का, हे आपल्याला माहित पाहिजे. तर मूळ संख्या नसणार आहे, त्यानंतर संयुक्त संख्या नसणार आहे. आता आपल्याला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. विषम संख्याचा रिमाइंडर बाकी आपल्याला काहीतरी भेटते, 1 भेटणारच. जी संख्या विषम संख्या असते त्या संख्येला कुठल्या तरी संख्येनं भाग दिला, कुठल्याही संख्येनं कमीत कमी त्या ठिकाणी बाकी 1 असते. कोणतेही. तर या ठिकाणी विषम संख्या आणि समसंख्येची काय आहे? ज्या ठिकाणी 2 न पूर्ण भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात. मग या ठिकाणी 2 न पूर्ण भाग देऊन पहा बरं, B00. तर बाकी इथं काही उरते का बाळांनो? जर बाकी या ठिकाणी काही उरत असेल तर ती संख्या या ठिकाणी आपल्याला विषम संख्या आहे असं म्हणता आलं असतं. पण याचं करेक्ट आन्सर असणार आहे समसंख्या. 0 ही काय म्हणता येईल? समसंख्या या प्रकारची आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न काय आपल्यासाठी घेऊन येत आहे पहा. 3 अंकी सर्वात लहान. पहा, सर्वात लहान 3 अंकी म्हटले. किती अंकी म्हटले बाळांनो? 3 अंकी. सर्वात लहान विषम संख्या. सर्वात लहान आधी आपल्याला विषम संख्या माहित पाहिजे आणि त्यामध्ये 3 अंकी म्हटले त्यांनी. किती अंकी म्हटले? 3 अंकी. आता 3 अंकी संख्या कुठून चालू होते? 100, 101, 102, 999. यामध्ये ही 3 अंकी संख्या लिहिल्यात बाळांनो, त्या 3 अंकी. मग यापैकी विषम कोणती असणार आहे? 3 अंकी सर्वात लहान. तर यानंतर 100 तर समय, मग याचं उत्तर असणार आहे 101. ही या ठिकाणी 3 अंकी सर्वात लहान समसंख्या असणार आहे. त्यानंतर काय म्हटले त्यांनी? आणि 2 अंकी. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेले विद्यार्थी मित्रांनो? 2 अंकी. 2 अंकी सर्वात मोठी समसंख्या. पा 2 अंकी संख्या कुठून चालू होतात? 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या कुठून चालू होतात? तर आपल्या सर्वांना माहित पाहिजे 10 पासून तर 99 पर्यंत 2 अंकी संख्या तयार होतात. मग त्यांनी काय म्हटले? समसंख्या म्हटले. आणि कशी? सर्वात मोठी. मग या ठिकाणी 99 सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे, पण ही समसंख्या नाही, ही विषम संख्या आहे. याच्या अलीकडे जी संख्या दिली 98, ही 2 अंकी सर्वात मोठी विषम संख्या आहे का समसंख्या आहे? तर ही समसंख्या आहे. मग आपल्याला काय म्हटले? त्याचा गुणाकार किती होईल? म्हणजे या ठिकाणी 3 अंकी विषम संख्या विचारले, ती पण कशी? लहान लहान लहान. तर ती आपल्याला भेटलेली आहे 101. आणि 2 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती भेटलेली आहे? तर समसंख्या आपल्याला सर्वात मोठी असते 98. का? सम म्हटले म्हणून ती 98 असणार आहे. मग या दोन्हीचा जर आपण गुणाकार केला तर तो 98 एक 98, हातचे आले 9, 98 0 0 9 9, 98 एक 98. तर 2 संख्येचा गुणाकार म्हटलं होतं, तर गुणाकार आपल्याला आला आहे 9898. या ठिकाणी पहिलंच ऑप्शन आपल्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे जर आपल्याला संख्या आणि संख्येचे प्रकार माहित असतील, ते कन्सेप्ट क्लिअर असतील, तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इझिली काढता येणार आहे. ह्या प्रत्येक कन्सेप्टला मी प्रिव्हियस काही व्हिडिओमध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. तर चला आता आपण पुढील प्रश्न म्हणजेच आजचा शेवटचा प्रश्न पाहूयात. तो प्रश्न काय सांगतो? आता या ठिकाणी आपण जर नीट लक्ष दिलं तर प्रश्न 5वा काय सांगतो? प्रश्न 5वा सांगतो 1 ते 100 मधील एकूण मूळ संख्या. एकूण मूळ संख्या आणि एकूण संयुक्त संख्या. एकूण संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर यांच्या संख्येमधील कितीचा फरक आहे? प्रश्न नीट वाचन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सर्वांना माहित आहे 1 ते विद्यार्थी मित्रांनो 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या असणार आहेत 100.
त्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे एक ही मूळही नसते आणि संयुक्तही नसते. एक ही मूळही नाही आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे संयुक्तही नाही. एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून एकला तर डिलीट करा. मग यामधून एक जर काढला तर 99 संख्या शिल्लक राहिल्यात. आता 99 संख्येमध्ये आपल्या सर्वांना एक माहित आहे एक ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या असतात. मूळ संख्या किती असतात? 25 असतात. मग आता 99 मधून जर 25 गेले, 99 मधून जर हे 25 काढले, 99 हे एकूण संख्या आहे, त्याच्यातून जर 25 मूळ संख्या काढलं तर उरलं किती? आय थिंक मला वाटतं या ठिकाणी 74 राहतील. या ठिकाणी किती राहतील? 74 राहतील. आता या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं की मूळ संख्या आपल्याला भेटतात 25 आणि संयुक्त संख्या भेटतात 74. किती भेटतात विद्यार्थी मित्रांनो? 74. मग आपल्याला या ठिकाणी काय विचारले? फरक विचारलेला आहे. फरक म्हणजे वजाबाकी करणे. तफावत किंवा फरक जर शब्द आला तर या दोन्हीची वजाबाकी करायची. 74 मधून जर आपण 25 वजा केलं, या ठिकाणी 14 होतील, या ठिकाणी 6 राहतील. 14 मधून 5 गेलं तर 9 राहिले, 6 मधून 2 गेलं तर 4 राहिले. अशा प्रकारे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यातील फरक कितीचा भेटायला आहे? तर 49चा भेटायला आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर बी मध्ये आपल्याला 49 दिसत आहे. तर अशा प्रकारे संख्या आणि संख्येच्या प्रकारावर आपण पुढील व्हिडिओ मध्ये आणखीन भरपूर प्रश्न घेऊन येणार आहोत. तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपण कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आपल्यासाठी एक अशी सूचना आहे की या वर्षीपासून वर्ग 5वी नवोदय देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिलेबस मध्ये थोडासा बदल झालेला आहे. तो बदल कशा प्रकारे आहे त्याबद्दल अधिक माहिती साठी मी पुढील व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर धन्यवाद. आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.